म्हणजे लग्न झालंय पण स्पर्श केलेला तिला आवडत नाही. म्हणजे नक्कीच तिला शारीरिक संबंधाच्या बाबतीमध्ये काहीतरी निगेटिव्ह नकारात्मक भावना तिच्या मनामध्ये आहेत. म्हणजे संबंधाबद्दलची घृणा म्हणा किंवा भीती कुठल्यातरी प्रकारची. तर तसं असेल तर म्हणजे तिला पुढचे सल्ले म्हणजे तसा सल्ला घ्यायला पाहिजे, की नक्की तिला असं का वाटतंय आणि तिला जर त्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर. पण असं जेव्हा घडतं ज्यावेळेला कुठल्यातरी प्रकारची भीती, घृणा, अश्लील आहेत संबंध अशा अशा गोष्टी मनामध्ये असल्या, तर त्यामुळे ते होऊ शकतात. म्हणजे ही एक प्रकारची समस्याच आहे, की संबंध नकोसे वाटणं, शारीरिक संबंध नकोसे वाटणं. कारण त्याच्याबद्दल अनेक नकारात्मक भावना मनामध्ये असणं. सो त्यावरती तज्ञ लोकांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती उपचार करता येऊ शकतात. पुरुषांमध्ये बरेचसे प्रॉब्लेम असे दिसतात की त्यांचे कन्सर्न असतात की पेनिसची साईज म्हणा किंवा मास्टुर्बेशन म्हणा, ह्याचे फार मिथ्स आहेत, त्यांचे गैरसमज आहेत. त्यांचं समाधान कसं करावं? आता पुरुषांच्या लैंगिक समस्यांमध्ये गैरसमजुतीमुळे होणाऱ्या लैंगिक समस्या यांचं प्रमाण खूप आहे. आणि त्या गैरसमजुतींमध्ये सगळ्यात टॉपला असं म्हणू शकतो आपण, की पेनिसचा साईज म्हणजे लिंगाचा आकार किंवा हस्तमैथून केल्यामुळे हस्तमैथुनाच्या रिलेटेड गैरसमज असे भरपूर आहेत. म्हणजे असे काही स्टडीज त्याच्यामध्ये असं आढळलंय, की 30 ते 50% पुरुषांना आपल्या लिंगाच्या साईजबद्दल शंका असते. आणि 50 ते 70% पुरुषांना असं वाटत असतं, की आपल्या लिंगाचा साईज हा छोटाच आहे ॲव्हरेज साईजपेक्षा. आणि प्रत्यक्षात बघितलं म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर मायक्रोपेनिस म्हणजे खरंच लिंगाचा साईज लहान असणं, आकार लहान असणं ही केस फक्त 1% पण कमी पुरुषांमध्ये आढळते. म्हणजे त्याचं प्रमाण ॲक्च्युली 1% कमी आहे, पण 50 ते 70% पुरुषांना असं कायम वाटत राहतं, की माझा आकार कमी आहे लिंगाचा. तसंच हस्तमैथून केलं त्याच्यामुळे कमजोरी आली, त्यामुळे वीर्य नाश होतोय, त्यामुळे अजून काही समस्या निर्माण होत आहेत. अशा अनेक प्रकारचे गैरसमज, वीर्यनाश म्हणजे शक्तिनाश वगैरे अशा अनेक प्रकारचे गैरसमज हे असतात. कशामुळे असतात हे गैरसमज? कारण लैंगिक शिक्षणाचा म्हणजे सेक्स एज्युकेशनचा अभाव. आपल्याकडे ते अजूनही तेवढ्या प्रमाणामध्ये दिलंच जात नाही. मी जसं म्हटलं, की मासिक पाळी आल्यानंतर काय बदल होतात हे सांगितलं जातं, पण या बाकीच्या गोष्टी सांगितल्या नाही जात. कुटुंबामध्ये बोलणं नाही म्हणजे शांतताच असते तिथे नाहीच बोलणं होत. मित्रमंडळींमध्ये बोललं तर तिथे बढायाच मारल्या जातात. त्यामुळे तिथे खरी माहिती कळणं हे कठीणच असतं. त्यामुळे कुटुंब नाही, मित्र नाही, पण मग कोण सांगतं? तर सोशल मीडिया बरोबर आहे किंवा पॉर्नोग्राफी. अगदी. त्यामुळे आजकालचं त्यांचं जे ज्ञान असतं कधी-कधी ते किंवा जी माहिती असते, ज्ञान नाही म्हणता येणार त्यांना, पण ते अशा म्हणजे पॉर्नोग्राफी किंवा सोशल मीडियावरनं त्यांना कळतं, की जिथे ॲक्च्युली त्यांच्या अवास्तव अपेक्षा होऊन जातात. म्हणजे पॉर्नोग्राफीत हे बघितलं म्हणून मग माझ्या लिंगाचा साईज नक्कीच कमी असं पुरुषांना वाटू शकतं. त्यामुळे त्या अवास्तव अपेक्षा निर्माण झाल्यामुळे अशा प्रकारचे गैरसमज हे दृढ होत जातात. आणि अशा प्रकारचे गैरसमजामुळे खूप त्याचे वाईट परिणाम होतात. म्हणजे मानसिक तर आहेच आहे, की स्वतःविषयी कमतरतेची भावना, न्यूनगंड निर्माण होतो. त्यामुळे म्हणजे ही खरं लैंगिक समस्या नाहीये, पण त्यामुळे लैंगिक समस्या निर्माण होतात, की स्वतःबद्दल असा न्यूनगंड असेल, तर त्यामुळे लैंगिक इच्छा कमी होते किंवा ताठरपणाचा प्रश्न येऊ शकतो. किंवा दुसरे काहीतरी उपाय केले जातात. म्हणजे आपण ओ माय गॉड 2 हा पिक्चर जो आहे, बरोबर. तर तो याच विषयावरती आहे, की अशा काहीतरी म्हणजे न्यूनगंडातनं निर्माण झालेल्या समस्येवरती चुकीचे उपाय केले जातात आणि त्याचा परिणाम खूप दूरोगामी होऊ शकतो, की त्यांच्या नातेसंबंधांवरती, त्यांच्या इन जनरल त्यांच्या डेव्हलपमेंटवरती या गोष्टीचा परिणाम होतो. त्यामुळे अशा म्हणजे माझं म्हणणं म्हणजे किंवा सांगणं माझं असंच असेल, की मुळात लिंगाचा आकार त्याच्यावरून पौरुषत्व ठरत नाही. लिंगाच्या आकारावरनं तुमच्या जोडीदाराशी तुम्ही किती समाधान करू शकता हेही ठरत नाही. पौरुषत्व हे खूप वेगळं आहे. पौरुषत्व म्हणजे चांगलं वागणं, स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडणं किंवा जोडीदाराशी आदराने वागणं, जोडीदाराचा मर्यादांचा मान राखणं आणि एकंदर इतरांशी चांगलं वागणं हे पौरुषत्व आहे. तुमचे लैंगिक कामगिरीवरनं तुमचं पौरुषत्व ठरत नाही. त्यामुळे लिंगाचा आकार हा खूप वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्याच्यामध्ये नॉर्मल, ॲबनॉर्मल असं नाहीये.
पॉर्नोग्राफीवरनं किंवा सोशल मीडियावरनं तुम्ही स्वतःला जज करू नका, त्याच्याशी कम्पेअर करू नका. आणि या सगळ्या गोष्टींनी जर तुम्हाला खरंच शंका असतील, म्हणजे असू शकतात शंका, की त्या लेस दॅन 1% मध्ये मी तर नाही ना, हो, अशी बरोबर. शंका असू शकते. तर तज्ज्ञ लोकांचा सल्ला, डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही ते विचारून तुमच्या शंकांचं निरसन नक्की करून घेऊ शकता. तसंच हस्तमैथुनाबद्दल आपण बोललो, तर हस्तमैथून ज्या म्हणतात की ती ॲक्च्युली म्हणजे संभोगाची नक्कल आहे. हम्म, हम्म. तर अनेक वेळा संभोग होऊन तुम्हाला तुमची शक्ती कमी होते का? नाही. तर मग हस्तमैथून करून कशी काय शक्ती कमी होईल? बरोबर. त्यामुळे ती एक नैसर्गिक क्रिया आहे आणि ती अतिशय निर्धोक आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या समस्या त्यामुळे निर्माण होत नाहीत. पण त्याच्याबद्दल जर गैरसमजुती असतील, त्यामुळे समस्या निर्माण होतात. हस्तमैथूनच्या क्रियेमुळे त्या समस्या निर्माण निर्माण होणार होत नाही. नाहीत. बरोबर. त्यामुळे अशा प्रकारचे गैरसमज जर असले तर नक्कीच सल्ला नक्कीच जरूर घ्यावा. आणि मुळात हे गैरसमज आहेत हे लक्षात ठेवावं. पण तरी मनात सतत शंका जर येत असतील तर योग्य त्या व्यक्तीचा, म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यावा. बऱ्याच वेळा पार्टनर्स कडनं पण सांगितलं जातं, त्याचा पण एक न्यूनगंड त्यांना येतो की फिमेल सांगणार की अरे नाही, मी पण पॉर्न बघितलेला आहे किंवा त्यांची साईज वगैरे तुमची नाही. मग हे ऐकून सुद्धा कधी कधी पुरुषांच्या मनात एक न्यूनगंडाची भावना यायला लागते. किंवा इतर म्हणजे पार्टनरकडनं सांगितलं जातं, किंवा पुरुषांच्या बाबतीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, टॉयलेटमध्ये वगैरे, म्हणजे तिथे बघितलं जातं पटकन. आणि मग दुसऱ्याचा साईज जर मोठा असला तर अरे माझा लहान आहे, म्हणजे ही कम्पेअर करण्याची त्यांना जास्त वेळेला अवेलेबल असतं तसं. तर त्यावेळेला तशा साईजवरनं, आकारावरनं स्वतःशीच कंपॅरिझन केली जाते. तर कुणाशी पण कंपॅरिझन करण्याची गरज नाही. प्रत्येकाचा जसं उंची कमी जास्त असते तसाच लिंगाचा आकार सुद्धा कमी जास्त असू शकतो. आणि त्या आकारावरती बेसिकली समाधान मिळणं हे अवलंबून नसतं. अगदी मायक्रोपेनिस जरी असेल तरी त्याच्यामुळे सुद्धा समाधान मिळणं अवलंबून नसतं. अच्छा. म्हणजे त्याच्यावरती सुद्धा उपाय आहे. त्यामुळे शंका असेल तर त्याचं निरसन करून घ्या. बरोबर. आपण या 2-3 समस्या बघितल्या, त्या मास्टरबेशनच्या आणि लिंगाचे आकार. आणखीन कुठल्या समस्या असतात त्या पुरुषांमध्ये ज्यामुळे त्यांच्या शारीरिक संबंधामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात? आता पुरुषांच्या लैंगिक समस्याची वर्गवारी साधारणपणे सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल ही जी म्हणतो त्याच्या अनुसार केलेली आहे. म्हणजे पहिल्यांदी लैंगिक इच्छा निर्माण होते, मग हळूहळू ताठरपणा, म्हणजे उत्तेजना येतात, ताठरपणा येतो लिंगाला, आणि नंतर वीर्यपतन होतं. सो समस्या पण ह्या त्याप्रमाणे त्याची वर्गवारी केलेली आहे. म्हणजे इच्छा न होणं, लैंगिक इच्छा न होणं किंवा कमी होणं. दुसरी गोष्ट अशी की ताठरपणाचे प्रश्न, म्हणजे एकतर लिंगाला ताठरपणा येत नाही किंवा कमी येतो किंवा टिकत नाही. आणि तिसरे प्रकार याच्यात येतात, म्हणजे वीर्यपतनाशी संदर्भात ज्या समस्या असतील, म्हणजे एकतर लवकर वीर्यपतन होऊन जातं वेळेपेक्षा आधी, किंवा वीर्यपतन इतकं लांबतं किंवा होतच नाही आणि मग त्यामुळे समाधान मिळत नाही. हे साधारणपणे पुरुषाच्या लैंगिक समस्या असू शकतात. तर ह्याच्या मागची कारणं आपण अशी जर बघितली तर अर्थात प्रत्येक समस्येमागचं कारण हे वेगळं असतं. पण सेक्शुअल प्रॉब्लेम्स किंवा लैंगिक समस्यांच्या मागे जी कारणं असतात ते बायोसायकोसोशल मॉडेल असं आम्ही म्हणतो, की त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक अशी अनेक प्रकारची कारणं त्याच्यामागे असू शकतात. तर साधारण त्याचं जर आपल्याला वर्गीकरण करायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कुठल्याही प्रकारचं चिंता, काळजी, उदासीनता, म्हणजे उदासीनतेचा आजारच असायला पाहिजे असं काही नाही, पण कुठल्याही प्रकारचा आपण जो स्ट्रेस, जो खूप सध्या अगदी कॉमनली दिसतो सगळ्यांमध्ये, तो कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस, चिंता, काळजी, उदासीनता, भीती ही जर मनामध्ये असेल, म्हणजे कुठल्याही नकारात्मक भावनांचा जर मनावरती पगडा असेल, तर लैंगिक उत्तेजना या अतिशय सकारात्मक भावना आहे, पॉझिटिव्ह आहे. तर त्या नकारात्मक भावना ह्याच्यावरती, म्हणजे सकारात्मक भावनांवरती परिणाम करतात आणि त्या येत नाही. सो सेक्सशी रिलेटेडच फक्त त्या चिंता, काळजी असेल असं काही नाही, तर इतर कुठल्याही रोजच्या घडामोडींमधल्या मुळे निर्माण होणाऱ्या चिंता, काळजी, उदासीनता याच्यामुळे इच्छा न होणं किंवा ताठरपणा नीट न येणं किंवा समाधान न होणं, म्हणजे वीर्यपतनावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की कुठलीही क्रिया करताना आपण जर स्वतःला सारखं
टेस्ट केलं की बघू बरं मला हे जमतंय की नाही, जमतंय की नाही. म्हणजे आपण ज्याला परफॉर्मन्स एन्झायटी असं म्हणतो, की कामगिरीची चिंता. त्यामुळे टेस्ट, परफॉर्मन्स प्रेशर. सो टेस्ट म्हणून ज्या वेळेला करायला जातो तेव्हा हमखास ती गोष्ट घडत नाही. आणि एकदा घडली नाही की परत पुढच्या वेळेला आता परत घडेल की नाही, घडेल की नाही. त्यामुळे त्याची जेव्हा काळजी वाटते, जिथे चिंता असेल, जिथे नकारात्मक भावना असतील, तिथे लैंगिक इच्छा किंवा ताठरपणा ह्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. आपण मगाशी म्हटलं तसं की अनेक गैरसमजुतीमुळे निर्माण होणारा न्यूनगंड, त्यामुळे लैंगिक समस्या होऊ शकतात. जोडीदाराशी म्हणजे नातेसंबंधांमधले जे काही प्रश्न असतात, एक तर जोडीदाराबद्दल आकर्षणच नसणं, किंवा संशय आहे, खूप राग आहे, खूप भांडणं त्यांची चालतात, म्हणजे कुठल्याही नकारात्मक भावना सतत चालू असतील जोडीदाराबरोबर, तर त्यामुळे सुद्धा इच्छा होत नाही, इच्छा न होणं, किंवा ताठरपणाचा प्रश्न, किंवा वीर्यपतन झालं तर पटकन होऊन जातं किंवा होतच नाही, या समस्या येऊ शकतात. पूर्वीचे काही जर लैंगिक बळजबरी अशी जर काही ट्रॉमा हिस्ट्री जर असेल तर त्याचा नक्कीच लैंगिक समस्यांमध्ये त्याचं रूपांतर म्हणजे होऊ शकतं.